साऊंड. साऊंड तुम्ही सांगू शकाल का साऊंड कसा प्रोड्यूस होत असतो? कोणी सांगू शकाल का साऊंड कसा प्रोड्यूस होत असतो, कशामुळे होतो? कोणी सांगू शकेल का साऊंड कसा प्रोड्यूस होत असतो? बरं, तर साऊंड बघा, साऊंड व्हायब्रेशन मुळे होत असतो. अं, एक मेकॅनिकल व्हायब्रेशन असतं आणि साऊंड हा प्रोड्यूस फक्त व्हायब्रेशन मुळेच होत असतो. इनक्रेडिबल मशिनरी ऑफ ह्युमन इयर्स. त्याच्यानंतर आता साऊंडच्या रिलेटेड, आता व्हॉट इज अ साऊंड? साऊंड इज अ मेकॅनिकल वेव्ह प्रोड्यूस बाय व्हायब्रेशन ट्रॅव्हलिंग थ्रू सॉलिड, लिक्विड ऑर गॅसेस. आता साऊंड ही एक मेकॅनिकल वेव्ह असते आणि मेकॅनिकल वेव्ह काय प्रोड्यूस करत असते, तर व्हायब्रेशन प्रोड्यूस करत असते. पण साऊंड ट्रॅव्हल होण्यासाठी त्याला सगळ्यात मेन गरज असते ती सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसची गरज असते. मग त्याच्यात सॉलिड मध्ये सगळ्यात जास्त साऊंड वेव्ह पास होत असतात, तसं लिक्विड त्याच्या कमी प्रमाणात होतं आणि गॅसेस मधून त्याच्या कमी प्रमाणात साऊंड हा ट्रॅव्हल करत असतो. अनलाईक लाईट, इट रिक्वायर्स अ मीडियम टू प्रोपोगेट. सगळ्यात महत्वाचं त्याला मीडियमची खूप गरज असते. मग एक तर एअर मीडियम असतं. एअर मीडियम मधून सगळ्यात जास्त प्रमाणात एअर प्रोपोगेट होत असते. मग जर व्हॅक्युम असला एखाद्या ठिकाणी, जर व्हॅक्युम स्पेस असला, म्हणजे व्हॅक्युम म्हणजे तिथं एअर अवेलेबल नाहीये, तिथं काहीच एअर नाहीये, मग तिथून साऊंड ट्रॅव्हल होत नाही. वेन अन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल इट क्रिएट अ प्रेशर व्हेरिएशन इन अ सराउंडिंग मीडियम. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट व्हायब्रेट होतो तेव्हा तिथं प्रेशर तयार होतं आणि प्रेशर तयार झाल्यानंतर तिथं दोन पॅटर्न तयार होतात, एक कॉम्प्रेशन होतं आणि रेअर फ्रॅक्शन होतं. जेव्हा हाय प्रेशर असतं तेव्हा तिथं रेअर फ्रॅक्शन होतं, विच ट्रॅव्हल आउटवर्ड ऍज अ वेव्स. जेव्हा जिथं प्रेशर कमी असतो तिथं रेअर फ्रॅक्शन होतं आणि जिथं हाय प्रेशर असतो तिथं कॉम्प्रेशन होत असतं. From a whisper of the thunderclap, all sound follow the fundamental principle of mechanical energy transfer. आणि जेव्हा थंडर क्लॅप म्हणजे जेव्हा विजांचा वगैरे आवाज येतो तेव्हा मेकॅनिकल एनर्जी तिथे ट्रान्सफर होत असते आणि हे प्रिन्सिपल तिथे युज होतं. जेव्हा हाय प्रेशर असतं तेव्हा तिथं कॉम्प्रेशन होतं आणि लो प्रेशर असलं की तिथं रेअर फ्रॅक्शन होत असतं. त्याच्यानंतर साऊंड वेव्ह. आता वेव्हच्या टाइप्स असतात. आता सगळ्यात महत्वाची एक लॉंगिट्युडिनल असते आणि आता लॉंगिट्युडिनल जी वेव्ह असती ती सगळे जे पार्टिकल आहे ते पॅरलल व्हायब्रेट होत असतात. म्हणजे डायरेक्ट जी वेव्हची डायरेक्शन आहे ना तिला सगळे पार्टिकल हे पॅरलल असतात. आणि अनलाईक ट्रान्सव्हर्स वेव्ह, आणि जी ट्रान्सव्हर्स वेव्ह असतात ते सगळे पार्टिकल हे ट्रान्सव्हर्स वेव्हला परपेंडिक्युलर असतात. त्याच्यानंतर वेव्हलेंथ. आता वेव्हलेंथ म्हणजे काय? जे सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन होणार आहे. आता कॉम्प्रेशन म्हणजे काय? जिथं हाय प्रेशर असणार आहे, आणि रेअर फ्रॅक्शन म्हणजे काय? जिथं लो प्रेशर असणार आहे. त्या दोन यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं, मग दोन सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन और रेअर फ्रॅक्शन, एक तर सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन मधलं डिस्टन्स किंवा सक्सेसिव्ह रेअर फ्रॅक्शन मधलं जे डिस्टन्स आहे ते वेव्हलेंथने डिनोट केलं जातं. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी शक्यतो हर्ट्स मध्ये मोजली जाते आणि आपला साऊंड पण हर्ट मध्येच मेजर केला जातो. नंबर ऑफ व्हायब्रेशन पर सेकंड, म्हणजे एका सेकंडला जेवढे पण व्हायब्रेशन होणार आहे, म्हणजे जर 1 झाले किंवा 2 झाले, जेवढे पण नंबर ऑफ व्हायब्रेशन होणार आहे ते काय असते? फ्रिक्वेन्सी असते. आणि हायर जी फ्रिक्वेन्सी असते तिलाच आपण पिच पण म्हणतो. दिस इज वाय पिकोलो साऊंड डिफरंट फ्रॉम द ट्युबा, म्हणून त्याला पिकोलो साऊंड असं पण म्हटलं जातं पिचला. म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी कशी हायर फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे जी आपण ऐकू शकत नाही, जी 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त असते तिला पिकोलो साऊंड म्हटलं जातं. त्याच्यानंतर अँप्लिट्यूड आणि लाऊडनेस. वेव्ह हाईट डिटरमाइन व्हॉल्यूम. आता जी वेव्ह हाईट असते, म्हणजे वेव्हची जी हाईट आहे ती त्याचा व्हॉल्यूम डिटरमाइन करते, तो किती व्हॉल्यूम आहे. मग जेवढा लार्जर अँप्लिट्यूड असणार आहे तेवढा साऊंड म्हणजे लाउडर असणार आहे, बाय ट्रान्सफरिंग मोर एनर्जी, आणि तिथे एनर्जी खूप जास्त प्रमाणात ट्रान्सफर होत असते. मग सगळ्यात महत्वाचं वेव्हची टाईप आहे लॉंगिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह. लॉंगिट्युडिनल वेव्ह हे पार्टिकल्स पॅरलल असतात. वेव्हलेंथ म्हणजे सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन किंवा रेअर फ्रॅक्शन, म्हणजे जे डिस्टन्स असतं त्याला वेव्हलेंथ म्हणतात. फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदाला जेवढे पण नंबर ऑफ व्हायब्रेशन होणार आहे त्याला फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. नंतर अँप्लिट्यूड आणि लाऊडनेस. आता जी वेव्हची हाईट असते तिला अँप्लिट्यूड असं म्हटलं जातं. नेक्स्ट, आता व्हेलोसिटी ऑफ साऊंड. आता साऊंड
प्रत्येक मीडियम मध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये सारखाच ट्रॅव्हल होत नसतो, सेम स्पीडने ट्रॅव्हल होत नसतो. त्याची व्हेलोसिटी ही त्याच्या मीडियमवर किंवा एन्व्हायरमेंटवर डिपेंड असते. मग सॉलिड मध्ये 5000 मीटर पर सेकंड मध्ये जात असतो तो. सॉलिड मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात तो फास्ट म्हणजे खूप फास्टली काय होतं, रॅपिडली ती एनर्जी ट्रान्सफर होत असते आणि त्याचे जे मॉलिक्युल असतात ते टाइटली पॅक असतात, अलो रॅपिड एनर्जी ट्रान्सफर, आणि त्याच्यामुळे तिथली जी एनर्जी ती लवकर तिथून पास होत असते. नंतर लिक्विड म्हणजे वॉटर. आता वॉटर मधली थोडीशी कमी प्रमाणात होती, म्हणजे मध्यम मॉडरेट होत असती. कारण 1481 मीटर पर सेकंड म्हणजे एका सेकंदाला 1481 मीटर पर्यंत जात असते. आणि यांचे जे मॉलिक्युल्स असतात, मोर स्पेस बिटवीन मॉलिक्युल, स्लो ट्रान्समिशन, आणि त्यांच्यामधलं जे मॉलिक्युल मधला जो स्पेस आहे तो खूप स्लो असतो. त्याच्यानंतर गॅसेस असतं, गॅसेस मध्ये सगळ्यात कमी प्रमाणात साऊंड ट्रॅव्हल होत असतो. कारण त्याची जी एअर आहे, एअर मधून फक्त 343 मीटर पर सेकंड. जसं आता आपण ज्या मीडियम मध्ये राहतो ते मीडियम एअर आहे, मग एअर मधून एका सेकंदाला आपण बोलतोय, एका सेकंदाला फक्त 343 मीटर पर्यंतच ती जाऊ शकतोय साऊंड. मॉलिक्युल आर फार अपार्ट रिक्वायरिंग मोर दॅन टाइम टू प्रोपोगेट. मॉलिक्युल्स खूप लांब असतात, त्याच्यामुळं प्रोपोगेट होण्यासाठी जास्त वेळ लागत असतो. टेम्परेचर अँड मीडियम डेन्सिटी ऑल्सो अफेक्ट द व्हेलोसिटी. आणि टेम्परेचर आणि मीडियम नुसार काय होत असतं, त्याच्या व्हेलोसिटीवर त्याचा खूप जास्त परिणाम होत असतो. वॉर्मर एअर ट्रान्समिट साऊंड फास्टर दॅन कोल्ड एअर. आता जर वॉर्मर एअर असली तर तिथं साऊंड जास्त प्रमाणात ट्रॅव्हल होतो कोल्ड एअर पेक्षा. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. आता रिफ्लेक्शन ऑफ साऊंड मुळे काय होतं, रिफ्लेक्शन होणं म्हणजे काय, एखादा साऊंड वेव्ह एखाद्या ऑब्जेक्ट वर जाऊन बंबार्ड झाली तर ती पुन्हा रिटर्न होती आणि तिथं काय होतं, रिफ्लेक्शन होतं. मग रिफ्लेक्शन झाल्यामुळे तिथं एक तर इको प्रोड्यूस होतो किंवा रिव्हर्बरेशन होतो. तर इको प्रोड्यूस झालं म्हणजे काय, डिस्टन्स रिफ्लेक्शन हर्ड आफ्टर अ डिले. म्हणजे आपण जे बोलतोय तेच पुन्हा आपल्याला 1-2 सेकंदांनी तेच पुन्हा आपल्याला ऐकू येत असतं. When a sound encounters surface, they reflect back towards the soul and creating phenomenon like echoes and reverberation. म्हणजे काय, आपण एखादा साऊंड बोलला तो काही सेकंदानंतर परत आपल्याला तोच साऊंड ऐकायला येत असतो, त्यालाच इको असं म्हटलं जातं. आणि रिव्हर्बरेशन, आता इकोज डिस्टिंक्ट रिफ्लेक्शन हर्ड आफ्टर अ डिले, म्हणजे थोडा 1 सेकंदानंतर तोच आवाज जो आपण बोलतोय तोच आवाज आपल्याला रिटर्न ऐकायला येतो. पण रिव्हर्बरेशन मध्ये मल्टिपल ओव्हरलॅपिंग रिफ्लेक्शन दॅट सस्टेन साऊंड. रिव्हर्बरेशन मध्ये ओव्हरलॅपिंग म्हणजे काय, खूप सारा आवाज मिक्स होतो आणि तो मिक्स झाल्यानंतर काय होतं, तिथं साऊंड प्रोड्यूस होत असतो. मग आता हे रिफ्लेक्शन ऑफ साऊंड कुठे वापरलं जातं, एक सोनार नेव्हिगेशन, सोनार सिस्टम मध्ये वापरलं जातं. नंतर अल्ट्रासाऊंड मेडिकल इमेजिंग, जसं आपल्या इंटरनल ऑर्गनच्या जर इमेज एक्सरे झालं, सोनोग्राफी झालं, त्याच्यात वापरलं जातं. आणि कॉन्सर्ट हॉल अकॉस्टिक मध्ये रिव्हर्बरेशनचा खूप मोठ्या प्रमाणात यूज केला जातो. आणि नेचर मधलं एक्झाम्पल जर बघितलं तर बॅट्सला दिसत नाही पण तरी पण तो कानाने ऐकून त्याला समजतं की समोर एखादा काहीतरी ऑब्जेक्ट आहे. मग तो कसा ओळखतो, बॅट्स इमिट अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स अँड इंटरप्रेट रिफ्लेक्शन टू नेव्हिगेट अँड हॉन्ट अ कम्प्लीट डार्कनेस, अ प्रोसेस कॉल्ड द इकोलोकेशन. आणि तो जो तिथे प्रोसेस करत असतो त्याच्या कानाच्या थ्रू तो ओळखतो की समोर एखादी थिंग आहे. मग त्या प्रोसेसला इकोलेशन असं म्हणतात. त्याच्यानंतर ह्युमन इयर. आता ह्युमन इयर मध्ये काय असतो, आउटर इयर असतो. ऋतुजा अनम्यूट कर ना. हा मॅम, ते थोडासा याचा इश्यू झाला होता नेटचा. ठीक आहे, चल हो. करा, स्टार्ट करा. दोन मिनिटं मॅम. प्रेझेंटेचे स्क्रीनशॉट घेतात ना सगळे. आता आउटर इयर हा फनेल शेप स्ट्रक्चर असतो आणि तो सगळा साऊंड कलेक्ट करत असतो. आवाज येतोय ना मॅम? हो येतोय. प्रेझेंटेचे स्क्रीनशॉट घ्या.
Funnel shape structure collects sound waves from the environment and channels them into ear canal towards the eardrum. आता हा काय करत असतो, आउटर इयर सगळा जो साऊंड आहे तो काय करत असतो, कलेक्ट करतो आणि कलेक्ट केल्यानंतर तो इयर ड्रम कडे पाठवला जातो. मिडल इयर त्याचा ऍम्प्लिफिकेशन करतं. मग जे पण व्हायब्रेशन स्ट्राईक द इयर ड्रम, जेवढे पण व्हायब्रेशन येतात ते इयर ड्रम वर स्ट्राईक होतात आणि कॉझिंग 3 टायनी बोन्स ऑसिल्स म्हणजेच हॅमर, अनविल आणि स्टिरअप असतं टू अँप्लिफाय द सिग्नल बाय अप 20 टाइम्स तो काय करत असतो, त्या सिग्नलला अँप्लिफाय करण्याचं काम करतो. आता जो पण साऊंड कलेक्ट केलाय तो मिडल इयर सगळा स्वतःकडे कलेक्ट करतो, तो इयर ड्रम वर व्हायब्रेट होतो आणि इयर ड्रम वर व्हायब्रेट झाल्यानंतर तो जो इनर इयर आहे त्याच्यामध्ये स्पायरल कोचलिया कंटेन फ्लुइड अँड 1000 ऑफ हेअर सेल्स दॅट कन्वर्ट मेकॅनिकल व्हायब्रेशन इंटू इलेक्ट्रिकल नर्व इम्पल्सेस. तो जो आहे जे पण व्हायब्रेशन आलेले आहे 1000 ऑफ हेअर सेल्स असतात, ते व्हायब्रेशन तो मेकॅनिकल व्हायब्रेशन इलेक्ट्रिकल नर्व इम्पल्सेस मध्ये कन्वर्ट करत असतो. त्याच्यानंतर ब्रेन काय करतो, तो जो व्हायब्रेशन आलाय, तो जो सिग्नल आलेले व्हायब्रेशनचे जे इलेक्ट्रॉनिक सिग्नल आले ते सगळा ब्रेन स्वतःकडे घेतो, म्हणजे ते ट्रॅव्हल केले जातात. सिग्नल ट्रॅव्हल व्हिया द ऑडिटरी नर्व द ब्रेन अँड वेअर देर आर इंटरप्रिटेड रेकॉग्निझेबल साऊंड, स्पीच, म्युझिक और इन्व्हायरमेंटल, म्हणजे जे पण साऊंड आहे ते सगळे साऊंड नंतर ब्रेन कडे पाठवले जातात. त्याच्यानंतर साऊंडचे 3 टाइप्स पडतात, ऑडिबल साऊंड, इन्फ्रासोनिक साऊंड आणि अल्ट्रासोनिक साऊंड. तर सगळ्यात महत्वाचा ऑडिबल साऊंड फक्त आपण ऐकू शकतोय. मग ह्युमन ऑडिटरी सिस्टम डिटेक्ट द रिमार्केबल रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी बट नॉट एव्हरीथिंग दॅट व्हायब्रेट्स रिचेस अवर इयर. मग आता ह्युमन ऑडिटरी सिस्टम काय करत असते, 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स पर्यंतचा जो आवाज आहे तोच ऐकत असते. मग 20 हर्ट्स काय झाला, लोअर थ्रेशोल्ड झाला, डीप बास टोन्स आणि रंबलिंग साऊंड झाला आणि अप्पर हाय पिच साऊंड विथ डिमिनिश. आता 20 हर्ट्स पेक्षा कमी आवाज आपण ऐकूच शकत नाही, पण 20,000 हर्ट्स पेक्षा जर जास्त आवाज आपण जर ऐकायला गेलं तर मग आपल्या कानांना इजा होऊ शकते. मग त्याच्यानंतर आपण आता एव्हरीडे बघत असतो ह्युमन मध्ये आपण शक्यतो आपला जो साऊंड असतो कम्युनिकेशनचा तो 500 टू 4000 हर्ट्स त्याची फ्रिक्वेन्सी असते आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये 60 हर्ट्स टू 4000 हर्ट्स. आता जो 4000 हर्ट्स असतो त्याला स्पिकोलो म्हटलं जातं. त्याच्यानंतर अलार्म्स वगैरे वाजतात, अलार्म झाले किंवा अलर्ट वगैरे वाजतात, ते 2000 टू 4000 हर्ट्स त्याची फ्रिक्वेन्सी असते. ऑडिबल साऊंड इतकंच आहे की ऑडिबल साऊंड फक्त ह्युमन इयर ऐकू शकताय आणि ह्युमन इयर साठी तो खूप चांगला आहे. त्याच्यानंतर इन्फ्रासोनिक साऊंड. आता इन्फ्रासोनिक साऊंड म्हणजे काय की ज्याची फ्रिक्वेन्सी बिलो द 20 हर्ट्स, फ्रिक्वेन्सी बिलो 20 हर्ट्स एक्झिस्ट ऑल अराउंड बस रिमेन इनऑडिबल टू ह्युमन इयर्स. म्हणजे आपण 20 हर्ट्स पेक्षा आवाज ऐकू शकत नाही. आणि इन्फ्रासोनिक साऊंड म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स पेक्षा कमी असती त्याला इन्फ्रा साऊंड असं म्हटलं जातं. लो फ्रिक्वेन्सी वेव्स कॅन ट्रॅव्हल व्हास्ट डिस्टन्स अँड द पेनिट्रेट ऑब्स्टॅकल. आता त्याच्यातले नॅचरल सोर्स आहे अर्थक्वेक आणि व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी. आता अर्थक्वेक ज्या होत असतात त्या अर्थक्वेक होतात तो जो साऊंड असतो तिथला तो इन्फ्रासोनिक साऊंड असतो. नंतर ओशन वेव्ह कोलायजन, एलिफंट कम्युनिकेशन, एलिफंट मधलं जे कम्युनिकेशन असतं ते पण इन्फ्रासोनिक साऊंड असतं आणि ऍटमॉस्फेरिक फेनोमेना. त्याच्यानंतर सगळ्यात मेन अल्ट्रासोनिक साऊंड. आता अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे काय, जो अबोव ह्युमन हिअरिंग राहतो, म्हणजे जो ह्युमन इयर ऐकू शकत नाही, ज्याची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त असते. ओपन अप एंटायरली न्यू ऍप्लिकेशन इन मेडिसिन, इंडस्ट्री अँड नेचर. मग अल्ट्रासोनिक साऊंड कुठं वापरला जातो, एक तर मेडिकल मध्ये, इंडस्ट्रीमध्ये आणि नेचर मध्ये. मग अल्ट्रासोनिक साऊंड सगळ्यात मेन. अल्ट्रासोनिक टेक्नॉलॉजी व्हिज्युअलाइज इंटरनल ऑर्गन. मग इंटरनल ऑर्गनच्या ज्या इमेज आहे त्या जर आपल्याला इमेजेस जर फाइंड आउट करायच्या असेल किंवा इमेजेस जर काढायच्या असेल तर तिथं अल्ट्रासोनिक साऊंड वापरला जातो. त्याच्यानंतर प्रेग्नेंट वुमेन असतात त्यांची जर सोनोग्राफी वगैरे काढायची असेल तर तिथं पण अल्ट्रासोनिक साऊंड वापरला जातो. नंतर इंडस्ट्रियल टेस्टिंग, नॉट डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, डिटेक्ट फ्लॉज, क्रॅक्स अँड विकनेस ऑफ मटेरियल. एखाद्या मटेरियलला क्रॅक गेलाय किंवा काय विकनेस झालाय तो डिटेक्ट करण्यासाठी अल्ट्रासोनिक साऊंड वापरला जातो. त्याच्यानंतर अॅनिमल इकोलोकेशन, जसं बॅट झालं, डॉल्फिन, व्हेल्स, नेव्हिगेट अँड हंट युजिंग रिफ्लेक्टेड अल्ट्रासोनिक साऊंड, नेचर सोनार सिस्टम. आणि डॉग पण अल्ट्रासोनिक साऊंड प्रोड्यूस करू शकतोय. नंतर साऊंड व्हायब्रेशन अँड कनेक्ट. आता मेडिकल मध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर साऊंड कम्युनिकेशन साठी वापरलं जातो आणि
सगळ्यात मेन सोनार सिस्टम मध्ये वापरला जातो तो. थँक्यू. झालंय मॅम माझं.